साहित्य विश्वातील अतिशय मानाच्या मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली। देशातील 24 भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो। यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मराठीमध्ये कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीने पटकावलाय। साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा साहित्य अकादमीचे सचिव डॉक्टर श्रीनिवासराव यांनी केली। 12 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे। मराठी साहित्यात पुरस्कार मिळवणारे लेखक कृष्णात खोत हे मूळचे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवासी आहेत। पुरस्कार प्राप्त रिंगाण या कादंबरीत त्यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलंय। कृष्णात खोत यांचे पन्हाळा विद्यामंदिर येथे शिक्षण झालं असून नवोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्राध्यापक खोत यांची ओळख आहे। गाव संस्कृती आणि खेड्यातील बदलता जीवन संघर्ष हा त्यांच्या लिखाणाचा विषय आहे। धरणग्रस्त जे विस्थापित झालेले आहेत ते विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या अभयारण्यग्रस्त जे आहेत त्या लोकांच्या जगण्याचा असणारा आढावा घेणारी किंवा धांडोळा घेणारी कादंबरी आहे। आजचा जो काळ आहे तो काळ अतिशय विस्थापन करणारा, स्थलांतर करणारा, स्थलांतर करायला लावणारा असा हा काळ आहे। या कादंबरीतला जो नायक आहे तो नायक विस्थापित आहेच, परंतु आपलं कशापासून विस्थापन होतं आहे सध्या, म्हणजे आपली मुळं कोणतरी तोडतं आहे, आपल्याला आपल्या भाषेपासून कोणतरी तोडतं आहे, आपल्याला एवढंच नाही तर आपल्या संस्कृतीपासून कोणतरी तोडतं आहे, आणि एवढंच नाही तर आपल्याला आपल्या चवीपासून देखील तोडतं आहे। हे सगळी मुळं शोधण्याचं जे काम या कादंबरीमध्ये लेखक म्हणून मला करायचं होतं ते मी करत गेलो, आणि भग्न झालेला जो प्रदेश आहे ती प्रदेश मी धांडाळून गेलो। आणि या भग्न झालेल्या प्रदेशामध्ये ज्यावेळी मी ही कादंबरी प्रवेश करते त्यावेळी पाळीव जी जनावरं आहेत ती रानटी झाल्यानंतर त्यांचं असणारं पाठीमागं फिरणं, जी आदिम अवस्था आहे त्या आदिम अवस्थेत जाणं, तसंच कधी ना कधीतरी काही वर्षानंतर मानवाच्या आदिम अवस्थेकडे आपण जाऊ, आणि हा आपल्याला सर्वात मोठा एक नवीन उत्क्रांतीवादाचा नवा दृष्टिकोन देणारी ही कादंबरी आहे असं मला वाटतं। कृष्णात खोत यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधूनही बदलत्या ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण करण्यात आलंय। याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रणही त्यांचं प्रकाशित झालंय। तसंच त्यांना राज्य शासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत। या वर्षीच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा होताच प्राध्यापक खोत यांच्यावर कोल्हापूरसह राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। लोकमतसाठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।